नमस्कार सर्वांचे। चला तर विद्यार्थ्यांनो, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा असा उपयुक्त घटक शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत। चला तर तुमचा वेळ न वाया घालवता पहिल्या शब्दाकडे वळूयात। पहिला शब्द आहे अष्टावधान। अष्टावधान म्हणजे काय? अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे अलभ्य लाभ। अलभ्य लाभ म्हणजे काय? तर अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे अरण्यधन। अरण्यधन म्हणजे काय? तर अतिशय मोठ्याने व तीव्र वेदनेने केलेला शोक। अत्यंत महत्त्वाचे असे हे शब्द आहेत विद्यार्थ्यांनो। तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या। पुढील शब्द आहे अग्रज। अग्रज म्हणजे काय? तर आधी जन्म घेतलेला। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे अबोल। अबोल म्हणजे काय? तर फार कमी बोलणारा। पुढील शब्द आहे अथांग। अथांग म्हणजे काय? ज्याचा थांग लागत नाही असे अथांग। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो अजातशत्रू। अजातशत्रू म्हणजे काय? तर ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू। पुढील शब्द आहे अनावर। अनावर म्हणजे काय? तर आवरता येणार नाही असे। पुढील शब्द आहे अविनाशी। अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारे, यालाच आपण काय म्हणतो? अविनाशी। अत्यंत महत्त्वाचे असे शब्द आहेत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो अपूर्व। अपूर्व म्हणजे काय? तर पूर्वी कधीही घडले नाही असे, त्याला अपूर्व असे म्हणतात। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे अनुगमन। अनुगमन म्हणजे एखाद्याच्या मागून जाणे, त्यालाच अनुगमन असे म्हणतात। पुढील शब्द आहे अल्पकानी। काही लोक असतात बघा अल्पकानी, दुसऱ्याच्या म्हणण्यावर लगेच विश्वास ठेवणारा, त्यालाच आपण अल्पकानी असे म्हणतो। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे अज्ञेय। अज्ञेय म्हणजे काय? जाणून घेण्यास अशक्य असे, त्याला काय म्हणतात? अज्ञेय। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो अश्लाघ्य। अश्लाघ्य म्हणजेच काय? तर स्तुती करण्यासारखी अवस्था, अश्लाघ्य। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो अत्यंत महत्त्वाचा असा शब्द आहे अकुंठित। अकुंठित म्हणजे काय? जवळ काहीही नसलेला, यालाच अकुंठित असे म्हणतात। कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पुढील शब्द आहे अवकळा। अवकळा म्हणजे काय? तेज नसलेली अवस्था। आपण म्हणतो ना काय अवकळा आली आहे त्याच्यावर, तेज नसलेली अवस्था म्हणजेच अवकळा। पुढील शब्द आहे अगतिक। अगतिक म्हणजे काय? निरुपाय अवस्थेत पडलेला। पुढील शब्दाकडे वळूयात। अत्यंत महत्त्वाचे असे शब्द आहेत आणि पुढील शब्द आहे अगम्य। अगम्य म्हणजे काय? न समजण्याजोगे, यालाच आपण अगम्य असे म्हणतो। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो अधोगामी। अधोगामी म्हणजे काय? अधो म्हणजे वाईट मार्गाने जाणारा। अधोगामी म्हणजे वाईट मार्गाने जाणारा।